दोन्ही बाजूनी मस्त खरपूस नमस्कार, मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पॉवर फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर सर्वांना प्रथम संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर लहानपणी उपवासाची खिचडी खायला भेटावी म्हणून आपण एखादा तरी उपवास पकडायचं। तसेच मी लहानपणी संकष्टी पकडलेली, तर तेव्हापासून माझी संकष्टी आहे। तर आता आपण मोठे झालो आहोत, तर आठवड्यातून कमीत कमी 2 तरी वार आपले असतातच। तर प्रत्येक वेळी साबुदाणा खिचडी खाऊ वाटत नाही, सो म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करावं। तर आज मी साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहे। तर मे बी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत संकष्टी संपलेली असेल, तर तुम्ही पुढच्या संकष्टीला किंवा एकादशीला किंवा एखाद्या उपवासाच्या दिवशी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर कोणताही विलंब न करता रेसिपीला सुरुवात करूया, चला। साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 1.5 वाटी शाबू घेतलेला आहे। त्याच्यामध्ये पाणी ॲड करून हा शाबू मी स्वच्छ पाण्याने 3 वेळा धुवून घेतलेला आहे। तर शाबू धुतल्यानंतर याच्यामध्ये शाबू भिजवण्यासाठी थोडं पाणी ॲड करायचं। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यावरती थोडंसं पाणी ठेवायचं, जेणेकरून आपला शाबू मऊ आणि सुटसुटीत भिजला जातो। तर याच्यावरती झाकण ठेवून हे 2 ते 3 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर 2-3 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपला शाबू मऊ आणि सुटसुटीत असा भिजलेला आहे। तर मस्त असा शाबू भिजलेला आहे, टम्म फुगलेला आहे। तर अशा प्रकारे शाबू भिजवून घ्यायचा। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या मिरची टाकायची आहे। त्यानंतर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर 2 मोठ्या साईजचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत। तर मीडियम साईजचे असतील तर 3 बटाटे तुम्ही याच्यात टाका। त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचं आहे। एक अर्ध लिंबू आहे, त्याच्यातलं थोडंसं आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं। त्यानंतर चिमटीत बसते एवढी साखर घेऊन याच्यामध्ये टाकायची आणि हे मिश्रण हलक्या हाताने जरा मिक्स करून घ्यायचं। तर त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट टाकायचं आहे। तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं एकजीव केलेलं आहे आणि मस्त असा याचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। याच्यात कोणतंही पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही। सो याच्यातला जो ओलावा आहे त्याच्यातच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। सो हे मळून झाल्यानंतर याच्यातलं थोडंसं या मिश्रणातलं थोडासा गोळा बाजूला काढून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचं असं गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आणि आपल्या हातावर ह्या थोडासा थापून घ्यायचा। तर समोर बघू शकता अशा प्रकारे हा आपल्या हातावर थोडंसं थापून घ्यायचं। त्यानंतर इथे मी साईडलाच तवा गरम करायला ठेवलेला, तो त्याच्यावरती आता हे पहिल्यांदा थापत आहे, त्यामुळे पहिला असल्यामुळे खाली थोडंसं तेल लावायचं तव्याला आणि वरती याच्या तेल लावून हे मस्त असं हलक्या हाताने आपल्याला थापून घ्यायचं आहे। सो अशा प्रकारे हे मस्त असं गोल थापून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये व्यवस्थित असं छिद्र पाडायचं आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे। तर अशा प्रकारे याच्यावरती तेल सोडून याच्यावर झाकण झाकायचं आणि हे मस्त असं खरपूस होईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त असा आपला शाबूचा आकार मोठा झालेला आहे, मस्त शिजलेला आहे, ते आतून वाफलेलं आहे। तर पाहू शकता किती सुंदर ब्राऊन कलर आलेला आहे या थालीपीठाला। तर त्यानंतर आपण पलटल्यानंतर हे तेल ओतून नंतर हे झाकून ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडने हे ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर आता आपण हे परतून घेऊया, पाहूया खालून कशा प्रकारे हे भाजले गेलेलं आहे। तर पाहू शकता किती सुंदर सुरेख कलर आलेला आहे। तर हे साबुदाण्याचे थालीपीठ वरून मस्त असे क्रिस्पी आणि आतून मऊ बनतात। तर पाहू शकता सुंदर असा सुरेख कलर याला आलेला आहे। तुम्हाला आवाज येत असेल याचा। सो पाहू शकता हे मस्त असं खरपूस भाजलेलं आहे। सो दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजलेलं आहे। तर अशा प्रकारे हे भाजून मस्त दह्यासोबत खायचं। तर आता मी इथे दुसरं थालीपीठ थापायला घेतलेलं आहे। तर पाहू शकता हे
मस्त असं याचा हातावरती आधी थापून घेतलेलं आहे. त्यानंतर आता तेल लावण्याची काहीही गरज नाही. सो फक्त तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून याच्यावरती थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे थापून घ्यायचं आहे. सो थापताना काळजी घ्यायची, तव्याच्या कडेला हात लागला न पाहिजे, जेणेकरून आपल्याला भाजलं न पाहिजे. अगदी अलगद हाताने हे मस्त असं गोल थापून घ्यायचं. त्यानंतर मध्ये छिद्र पाडायचं आणि पुन्हा एकदा जे आपण पहिलं थालीपीठ भाजलेलं तशा प्रकारे तेल ओतून वरती लावून याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. कोणतीही घाई करायची नाही. काही गडबडीत ते असं तळसल्यासारखं त्याला फ्लेवर येतो. त्यामुळे एकदम हळू असं मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आहे. तर पाहू शकता त्याच्यातला शाबू किती फुगलेला आहे. हे झाकल्यानंतर मस्त असा आतून शिजतो तो प्रॉपर. आपण त्याला जो टायमिंग दिला तर हे मस्त असं आतपर्यंत शिजून होतं. आणि याचा वरती कलर पाहू शकता आपल्याला चेंज झालेला दिसत आहे. सो वाफरल्यासारखं हे दिसते. झाकल्यामुळे हा एक फायदा होतो. तर दोन्ही बाजूने हे पण थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. तर तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते. जर तुम्हाला डायरेक्ट तव्यावरती करताना जर भीती वाटत असेल किंवा पोळण्याची भीती असेल तर तुम्ही अशा प्रकारे पण हे थालीपीठ थापू शकता. तर इथे मी एक प्लास्टिक पिशवी घेतलेली आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हे असं हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे. आणि पाहू शकता गोल असं आपल्याला हे थालीपीठ थापून झालेलं आहे. त्यानंतर याला पण मध्ये असं छिद्र पाडायचं आणि अलगद असं त्याच्यावरचं कागद ती पिशवी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे. सो आता मी हे पण तुम्हाला भाजून दाखवते. तर पाहू शकता अशा प्रकारे याच्यावरचे जे पिशवी आहे ते आपल्याला अलगद काढून घ्यायची आणि तव्यावर टाकून हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सो मस्त मऊ, आतून मऊ, वरून क्रिस्पी बनतं. तर खाताना तर मस्त असं क्रिस्पीनेस आणि मऊ हे दोन्ही पण असल्यामुळे एकदम भारी लागतं आणि दह्यासोबत अप्रतिम लागतं. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.